मित्र हो, तुमचं वय कितीही असू द्या, तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे छोटे छोटे सोपे सोपे सूक्ष्म व्यायाम प्रकार सांगणार आहे, जे व्यायाम प्रकार केल्यानं तुमच्या शरीराचा प्रत्येक सांधा, प्रत्येक स्नायू आणि हाडांची शास्त्रोक्त हालचाल होणार आहे। आणि या व्यायामाचे तुमच्या शरीराला तब्बल 10 शास्त्रोक्त फायदे होणार आहेत, जे फायदे ऐकल्यानंतर तुम्ही आजपासूनच हा व्यायाम सुरू करणार याची मला 100% खात्री आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक स्टेप बारकाईने पहा। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत दररोज हा सूक्ष्म व्यायाम करण्याचे आपल्या शरीराला आणि मनाला होणारे 10 शास्त्रोक्त फायदे कोणते आहेत। हे फायदे ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण फायदे ऐकल्यानंतर लगेच तुमच्या मनामध्ये हे व्यायाम करण्याची इच्छा, प्रेरणा निर्माण होईल आणि तुम्हाला हा व्यायाम सहजपणे, कुठल्याही त्रासाशिवाय, कुठल्याही कष्टाशिवाय, एक नया पैसा खर्च न करता अगदी घरी बसल्या बसल्या हे व्यायाम तुम्हाला करता येणार आहे। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे, तुमचं शरीर मोकळं फट होऊन जाणार आहे। अंगामध्ये जखरण आली असेल, आखडून बसला असेल किंवा सांध्याची हालचाल तुमच्या कमी झाली असेल, तुम्हाला उठू वाटत नसेल, फिरावं वाटत नसेल, चालावं वाटत नसेल, उभा राहावंसं वाटत नसेल, तर ह्या सगळ्या तक्रारी कमी होऊन तुमच्या शरीरामध्ये एक नवी शक्ती निर्माण होणार आहे। दुसरा फायदा आहे, बऱ्याचदा अंगामध्ये वात निर्माण झाल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। हा वात नैसर्गिकरित्या निघून जाण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे। तिसरा फायदा आहे, अंगामधला जडपणा, सुस्ती, आळस, थकवा, निशक्तपणा निघून जाऊन शरीरामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण निर्माण होणार आहे। चौथा फायदा आहे, संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुधारणार आहे। शरीरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशींना चांगला रक्तपुरवठा होणार आहे, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे आणि त्यांचं आरोग्य सुधारणार आहे। पाचवा फायदा, या व्यायामाच्या नियमित सरावानं तुमच्या सांध्यामधलं वंगण पुन्हा पहिल्यासारखं तयार होण्यासाठी मदत होणार आहे। तिथलं रक्ताभिसरण सुधारणार आहे। तिथं वेदना होत असतील, सूज आली असेल, तिथं आखड बसली असेल किंवा हालचाली तिथल्या त्या सांध्याच्या कमी झाल्या असतील, तर त्या पुन्हा नव्यानं पहिल्यासारख्या टकाटक होण्यासाठी मदत होणार आहे। सहावा फायदा, या व्यायामानं तुमच्या मनावरील ताणतणाव, टेन्शन, काळजी, भीती कमी होऊन तुमचं मन प्रसन्न होणार आहे। तुम्हाला रात्री शांत झोप लागणार आहे, तुमची चिडचिड, रागराग देखील कमी होणार आहे, मनाला आध्यात्मिक शांती याच्यामुळे तुम्हाला मिळणार आहे। सातवा फायदा, तुम्ही असंख्य आजारांपासून दूर राहणार आहात। तुम्हाला ऑलरेडी जर कुठले आजार असतील तर ते लवकर दुरुस्त होण्यासाठी अतिशय चांगली मदत होणार आहे। आठवा महत्त्वाचा फायदा आहे, या व्यायामाच्या नियमित सरावानं तुमचं मेंदू, हृदय, फुफ्फुस, किडनी आणि लिव्हर यांचं आरोग्य सुधारणार आहे, त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे, त्यांचे आजार कमी होण्यासाठी मदत होणार आहे, ते आजारी पडण्यापासून बचाव होणार आहे। नववा फायदा, तुमच्या शरीरातील हार्मोनल बॅलन्स म्हणजे संप्रेरकांचा समतोल राखला जाणार आहे। तुम्हाला जर बीपीचा आजार असेल, थायरॉइडचा आजार असेल किंवा पॅन्क्रियास ग्रंथीच्या आजारामुळे रक्तातील साखर वाढली असेल, ऍड्रिनल ग्रंथीचे आजार असतील, पॅराथायरॉइड ग्रंथीचे आजार असतील, या सगळ्या हार्मोनच्या त्रासावरती मुक्ती मिळणार आहे। महिलांच्या मध्ये मासिक पाळीच्या समस्या असतील, पीसीओडी समस्या असेल किंवा रक्तस्राव कमी होणं, जास्त जाणं, गर्भधारणा व्यवस्थित न राहणं, पुरुषांच्या मध्ये शारीरिक शक्ती कमी होणं, या सगळ्यांवरती देखील अतिशय चांगली मात होणार आहे। आणि 10वा महत्त्वाचा फायदा आहे, हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला एक नया पैसा खर्च करावा लागणार नाही। अगदी फ्री मध्ये, फुकट मध्ये, घरी बसल्या बसल्या, कुठल्याही क्लासला किंवा जिमला न जाता तुम्हाला हे व्यायाम प्रकार कुठल्याही वेदनेशिवाय, विशेष प्रयत्नाशिवाय करता येणार आहेत। आता पाहूया हे व्यायाम नेमके कुठले आहेत,
ते नीट लक्ष देऊन बारकाईनं बघा. दररोज हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत माझ्या समोर हे व्यायाम प्रकार करा. मी कुठलीही गडबड गोंधळ अजिबात करणार नाही, घाई करणार नाही. प्रत्येक स्टेप तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं हळूवार सांगणार आहे. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे मॅट वरती बसायचे. तुमच्याकडे जर मॅट नसेल तर तुम्ही सतरंजी टाका, अजून काय टाकायचे टाका, फक्त पायाला रुतू नये एवढी काळजी घ्या. जर तुम्हाला मांडी घालून बसता येत नसेल तर तुम्ही पाय पसरून बसा. जर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा, पलंगावर बसा, पण बसा आणि करा. तुम्हाला काही सुद्धा वेदना होणार नाहीत याची मी खबरदारी आवर्जून घेतो. तर अशा प्रकारे सुखासनामध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचे हात जे आहेत ते तुम्ही अशा प्रकारे गुडघ्यावरती ठेवायचे आहेत. रिलॅक्स मध्ये बसा किंवा तुम्ही पद्मासनामध्ये देखील बसू शकता. अशा प्रकारे एकदम छान. हे अशा प्रकारे बसत असताना मात्र तुमच्या पाठीचा कणा एकदम सरळ पाहिजे, एका रेषेमध्ये पाहिजे, बाक आलेला नाही पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही नजर समोर ठेवायची आहे. आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला मानेचा व्यायाम करायचा आहे. ते करत असताना काय नेमकी काळजी घ्यायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. किती वेळ करायचा आहे, कुठल्या वेळेला करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिली स्टेप आहे, लांब श्वास घेत घेत आपल्याला मान पाठीमागे घ्यायची आहे आणि श्वास घेतलेला सोडत सोडत तुम्हाला मान पुढे झुकवायची आहे. बघा, मानेचा व्यायाम करत असताना जर तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर मान पुढे जास्त झुकवायची नाही, अगदी थोडी झुकवायची आहे. आणि मानेचा व्यायाम करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला डोळे उघडे ठेवायचे आहेत, बंद ठेवायचे नाहीत, अन्यथा तुम्हाला चक्कर येऊ शकते. असं 10 वेळा आपल्याला करायचंय. लांब श्वास घ्यायचा, माग 2 3, खांदे ढिले सोडायचे, आखडून ठेवायचे नाहीत. 4, खूप छान, रामकृष्ण हरी म्हणायचंय. 5, 6, 7, 8, 9, 10. अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला मान उलटी आणि सरळ गोलाकार फिरवायची आहे. बघा, 1, 2, 3, 4, 5, डोळे उघडे, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर उलटी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, खांदे ढिले सोडायचे, 8, डोळे उघडे, 9, 10. मानेचे स्नायू खटाखट मोकळे फट होणार आहेत तुम्हाला आणि एकदम फ्रेश वाटणार आहे. जर तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल किंवा मानदुखीचा त्रास असेल तर तुम्ही मान पूर्ण वर्तुळाकार न फिरवता अर्धवर्तुळाकार फिरवायची. कशी फिरवायची, हे बघा, असं यायचं, इथंच थांबायचं, असं यायचं, इथंच थांबायचं. हे असं 10 वेळा करायचं. तुम्हाला चक्कर येणार नाही किंवा मानदुखीचा त्रास तुमचा वाढणार नाही. पुन्हा इकडं अर्धवर्तुळाकार, असं असं यायचं, पुढं थांबायचं, मागून यायचं, पुढं थांबायचं. पूर्ण वर्तुळाकार फिरवायची नाही. हे झाला दुसरा व्यायाम प्रकार. तर तिसरा व्यायाम प्रकार मानेचाच आहे. काय करायचंय, मान तुम्हाला उजवीकडं आणि डावीकडं झुकवायची आहे. अगदी सुरुवातीला मी काय करेल, डावीकडे झुकवेन. बघा, झुकवत असताना खांदे तुमचे वर उचलायचे नाहीत, अशा पद्धतीने झुकवायचे. 1, जागेवरती यायचं, 2, एकदम सोपे सोपे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. झालं, सोपं आहे. 1, उजवीकडं,
2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता पुढचा व्यायाम प्रकार काय करायचा आहे, हात लांबवायचे आहेत आणि तुम्हाला फक्त तिथल्या तिथंच उलटे सवाशे असे गोल फिरवायचे आहेत. हे बघा, हात 1 2 खूप छान, 3 4 5 6 7 8 9 10. पुढचा व्यायाम प्रकार अशा पद्धतीने खांद्यावर हात ठेवा, समोर अशा आणा आणि गोल फिरवा 10 वेळा, सरळ 10 वेळा उलटे. 1 2 रामकृष्ण हरी, 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी म्हणायचं. आता काय करायचंय, हात लांबवायचे असे आणि तिथल्या तिथं उलटे सरळ गोल फिरवायचे. आता आधी सरळ फिरवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात दुखत असतील, हात जड पडत असतील, खांदे दुखत असतील, दंड दुखत असतील किंवा दंडाला मास जास्त आला असेल किंवा इथं मानेच्या आजूबाजूला किंवा खांद्याच्या पाठीमागच्या खोब्याला, पाठीच्या वरच्या भागाला जर आखड बसली असेल, वेदना होत असतील, बधीरपणा झाला असेल, तर अशा वेळी ते देखील कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे याच्यामुळं. आता काय करायचं आपल्याला, हे अशा प्रकारे हात समोर आणायचे आणि मागे न्यायचे 10 वेळा. 1 2 3 टाळी देखील वाजवू शकता, टाळी देखील तुम्ही वाजवू शकता. 4 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी म्हणायचंय. आता काय करायचंय, हात अशा प्रकारे पसरायचे आणि खांद्याला टच करायचा 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 खूप छान 8 9 10. आता हात समोर घ्यायचे परत तशाच पद्धतीनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आहे की नाही सोपं? करताय ना तुम्ही सगळेजण? तुम्ही हो ताई, हो दादा, हो आजी, हो आजोबा, तुम्ही करताय ना सगळेजण? दररोज करा. तुम्हाला कुठल्याही औषध गोळीची गरज लागणार नाही. असलेल्या औषध गोळ्या कमी होतील, मन प्रसन्न होईल, शरीर मोकळं होईल. फक्त दररोज हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत माझ्या समोर करा, फायदा होणार आहे तुम्हाला. पुढचा सोपा प्रकार काय आहे, अशा प्रकारे हात करा, वर खाली करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. आता हात समोर असे करायचे आणि हाताची बोटे पूर्णपणे बंद करायची, गच्च मूठ बांधायची, परत सोडायची. लांब श्वास घेत घेत मूठ बांधायची, श्वास सोडत सोडत मूठ सोडायची. बघा, 1 2 3 4 5 6 खूप छान 7 8 9 10. हे अशा पद्धतीनं. आता काय करायचंय, मूठ अशीच बांधून ठेवायची, उलटी सरळ गोलाकार फिरवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलटी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकदम सोपा आहे.
त्याच्यानंतर काय करायचंय, अशा प्रकारे हात पसरायचे, इकडे इकडे घुमवायचं मान आणि पाठ. 1 2 3 खूप छान, 4 5 6 7 8 9 10. एक नंबर काम होणार आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, हात पसरा, डाव्या हातानं उजव्या हाताच्या पंजाला असं मागं खेचा. 5 सेकंद 10 सेकंद धरून ठेवा. त्याच्यानंतर उलट विरुद्ध 10 वेळा करायचं. 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बोट दुखत असतील, बोटामध्ये आखड झाली असेल, मुंग्या येत असतील, हातामध्ये जड पडला असेल, मनगट दुखत असेल, तर हे कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत त्याच्यामुळे होणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर बाजूला अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. खूप चांगला. त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला आनंदाचा श्वास घ्यायचा आहे. हात समोर करायचे आहेत, मूठ बंद करायचे आहे. मूठ बंद केलेली हळूहळू सोडत सोडत हात पूर्णपणे माग घ्यायचे आहेत. लांब श्वास घेत घेत बघा, आणि त्याच्यानंतर मग श्वास सोडत सोडत हात पुन्हा समोर आणायचे बघा. आनंदाचा श्वास म्हणतात त्याला. एकदम नंबर 1 काम होणार आहे. शरीरात ऑक्सिजनचा संचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, याच्यामुळे ह्याला आनंदाचा श्वास म्हणतात बघा. नाकानं किंवा तोंडानं सोडू शकता. जादूच आहे. छाती पुढे घ्यायची, त्याच्यानंतर पाठीमागे घ्यायची 10 वेळा. 1 2 3 4 5 6 रामकृष्ण हरी 7 8 9 10. अशा प्रकारे सोडून द्या श्वास. ओके. आता काय करायचे, दोन्ही हात समोर आणि त्याच्यानंतर बाजूला घ्यायचे दोन्ही सोबत, आणि मान पण वळवायचे बघा अशा पद्धतीनं. 1 2 मान पण वळवायची. 3 4 5. तुम्हाला जर अजून जास्त हात वळवता येत असेल किंवा पोटाला पीळ द्यायचं असेल देऊ शकता. 6 जाग्यावर. 7 जाग्यावर. 8 रामकृष्ण हरी जागेवर. 9 रामकृष्ण हरी. 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला थोडेसे पाय पसरायचे आहेत. पाय पसरल्यानंतर काय करायचं आहे, अशा पद्धतीनं हा जो गुडघा आहे तो दुमडायचा आहे. तुम्हाला जास्त दुमडत नसेल तर एवढाच दुमडा, आणि त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला हा हात जमिनीवर टेकवायचा आहे आणि इकडे अशा प्रकारे पीळ द्यायचा आहे. 1. त्याच्यानंतर दुसऱ्या पायाला 2. सावकाश. 3 4 5. नंबर 1 काम. 6. छोटा छोटाच व्यायाम आहे, सोपे सोपेच प्रकार आहेत, पण ह्याचे फायदे खूप मोठे आहेत. 7. एवढा व्यायाम करताना सुद्धा मला दम लागलाय. हा बारीक, हृदयाची गती वाढली आहे, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढली आहे, घाम यायला लागलाय बारीक बारीक बघा. हे अशा पद्धतीनं 10 वेळा तुम्ही हे असं आलटून पालटून एका पायाचं दुसऱ्या पायाचं करायचं आहे.
आता याच व्यायाम प्रकारामध्ये दुसरा प्रकार काय आहे, हा पाय आपण इथं जे टेकत होतो ते विरुद्ध पायाच्या बाजूला, ह्यानं अजून चांगला पीळ बसणार आहे. 1 व्हेरी गुड, 2 छान, 3 मांडीच्या बाजूला घ्यायचं बाहेरून, 4 खूप छान, 5 6 छान वाटतंय का नाही, 7 रोज फक्त 15 ते 20 मिनिट द्यायचे तुम्हाला, 8 9 10. औषध कसं तुम्ही वेळेवर न चुकता घेता का नाही, आजार माझा वाढू नये, कमी व्हावा, वेदना कमी व्हावा, औषध समजूनच व्यायाम करा. आपल्याला काय झालं माहितीये का, आपल्याला औषधं, गोळ्या, इंजेक्शन, टॉनिक, सलाईन ह्याची लय आवड आहे, पण हे जे आपल्याला फुकटात मिळते त्याची किंमत नसते. पण तुम्ही करून बघा, तुम्हाला 100% फायदा होईल. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि आजपर्यंत माझे व्हिडिओ पाहून ज्या ज्या लोकांनी उपाय केले किंवा काही जीवनशैलीमध्ये बदल केले, आहारामध्ये बदल केले, मानसिकतेमध्ये बदल केले, व्यायाम केले, त्या लोकांना त्यांच्या कुठल्याही आजारामध्ये खूप चांगले फायदे झालेले आहेत. तुम्ही प्रत्येक व्हिडिओवरच्या कमेंट बघू शकता. त्या कमेंट बघून तुम्हाला नक्की विश्वास बसेल की कशा प्रकारे आपले व्हिडिओज लोकांना निरोगी राहण्यासाठी, आजारातून मुक्त होण्यासाठी, आजारीच पडू नये याच्यासाठी कशा प्रकारे मदत करत आहेत याची जाणीव तुम्हाला होईल. आणि तुमचा देखील आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे देखील आजार कमी होण्यासाठी मदत होईल, आजारी पडण्यापासून बचाव होईल. तर मात्र अट एकच आहे की तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कुठलंही यश तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. रोज तुम्ही ती गोष्ट करणं अनिवार्य आहे. आता काय करायचं, आपल्याला बसल्या बसल्या डान्स करायचा. कसा डान्स करायचा आहे हे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग अशा पद्धतीने करायचं आहे. तुम्ही म्हणताल आता आमचं वय झालंय, आम्ही कसं डान्स करावा म्हणा, आम्ही कसं डिंग डॉंग म्हणायचं. म्हणा तुम्ही पण डिंग डॉंग माझ्यासोबत म्हणा, डिंग डॉंग. जास्त लोड घ्यायचा नाही, आजाराला करायचं. काय करायचं, पळून जाते आजार. तुम्ही काय करता, आजाराला डोक्यावर घेता, त्याला भीत बसता. आता माझं कसं होईल की, मी कसं करू की, आता काय करू. असलं अजिबात लोड घ्यायचा नाही, काळजी करायची नाही, काळजी घ्यायची. हे झाले मानेचे, खांद्याचे, हाताचे, कमरेचे, पाठीचे सूक्ष्म व्यायाम. आता आपल्याला कमरेच्या खालच्या भागाचे सूक्ष्म व्यायाम करण्यासाठी थोडंसं काय करायचंय, पाय पसरून बसायचं आहे. पाय पसरून बसल्यानंतर काय करायचंय, आता पहिली सगळ्यात स्टेप, आपल्या पायाची जी बोटं आहेत ती बोटं एकदम मध्ये अशी आकडून घ्यायचेत, खेचून घ्यायचेत. बघा, आपल्याला हालचालीच नाही तो, दिवसभर एक ठिकाणी बसून राहायचं, कुठले तरी चालण्याचा व्यायाम फक्त करायचा किंवा कुठला तरी एकच व्यायाम करायचा, पूर्ण शरीराची हालचालच होत नाही. जेव्हा ती हालचाल होईल तेव्हा शरीर तंदुरुस्त राहील. माणूस हा सजीव आहे आणि सजीवाचा एक महत्वाचा गुणधर्म आहे, तो म्हणजे हालचाल करणं. जो जागेवर बसतो तो सजीव नाही. ज्याच्या शरीराची हालचाल होत नाही तो सजीव नाही, किंवा तो सजीव आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पाय बोट मध्ये खेचून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर बाहेर करायचे असं 10 वेळा. 1 2 बाहेर खेचा, लांब श्वास घ्या, मध्ये घ्या. 3 4 5 6 खूप छान, 7 8 9 पाय दुखणं, पायात मुंग्या येणं, पायात तळपायात आग होणं, घोटा दुखणं, सूज येणं, वेदना होणं अजिबात राहणार नाही. तुमचं कुठल्या कुठं पळून जाईल. आणि हे करताना काय तुमच्या शरीरावर ताण येणार नाही, लोड येणार नाही, दुखणार नाही, अवघडणार नाही, पीळ बसणार नाही. काय सोपे सूक्ष्म व्यायाम आहे, सूक्ष्म एकदम बारीक हालचाली. अशा प्रकारे हे. त्यानंतर काय करायचंय, पूर्ण पाय बाहेरच्या बाजूला घ्यायचा, त्याच्यानंतर पूर्ण तुमच्याकडं खेचायचा. बघा, 1 पूर्ण आपल्याकडं, 2 सरळ बसायचं, 3 4 पायाला पाठीमागून ताण येऊ द्या, स्नायूला ताण येऊ द्या. 4 5 6 रामकृष्ण हरी, 7 8 9 10 झालं. आता काय करायचंय, दोन्ही पाय एक सोबत उलटे आणि सरळ गोलाकार फिरवायचे. 1
2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक नंबर काम होणार आहे. आता काय करायचंय, सरळ बसायचंय, हात असे टेकवायचे आणि मिचकी डान्स करायचा आहे. मिचकी म्हणजे काय, आपल्या गुडघ्याच्या पाठीमागची जी बाजू आहे त्याला आपण मिचकी असं म्हणतो. त्या मिचकीचा आपल्याला डान्स करायचा आहे. कसा, हे बघा, हे बघा, एक वर एक खाली, एक वर एक खाली. खूप छान. दद्दडंग तत्तडंग दद्दडंग तत्तडंग दद्दड तनत्तडंग धंग चिक टिकनंग दद्दड तनत्तडंग धंग चिक टिकनंग. गाणं सुद्धा लावायची गरज नाही, आपल्या आपण गाणं म्हणत करायचं. डोक्यात काय टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. हा फक्त आणि फक्त आपल्यासाठी वेळ, शरीरासाठी वेळ. हा, एक पाय वर एक खाली असं झालं, त्यात दोन्ही सोबत वर खाली. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अजून करायचंय, करा. तुम्हाला आनंद वाटायला लागलाय, अजून करा. मी प्रत्येक व्यायाम 10 सांगितलंय तुम्हाला. वेळेची मर्यादा आहे, व्हिडिओ खूप मोठा होतो, पटपट तुम्हाला पुढच्या स्टेप सांगायचे असतात, म्हणून मी 10 वेळा केले. तुम्हाला 15 20 वेळा 30 वेळा देखील करू शकता. मात्र सुरुवात करताना हळूहळू करायची. एकाच दिवशी जास्त व्यायाम करायचा नाही, हळूहळू हळूहळू वाढवायचा, आपापल्या शरीराच्या क्षमतेनुसार करायचा. ठीक आहे. आता काय करायचंय, थोडेसे पायामध्ये अंतर वाढवायचं आहे आणि काय करायचंय, पाय उजवीकडे डावीकडे अशी पाडायची आहेत. बघा, अशी. बघा, एकदम नंबर 1 आहे. ओ, काही नाही, अजिबात नाही काय सुद्धा. सूज कमी होते, रक्ताभिसरण सुधारतं, वेदना कमी होतात. नंबर 1 वाटतं. तुम्ही करून बघा. हो, बसल्या बसल्या तुम्ही जरी असं केलं, पाय मोकळा होऊन जातो तुमचा. हे आपल्याला लक्षात येत नाही का, फुकट आहे, नाही किंमत कळत नाही. मग आपल्याला कुठेतरी जाऊन फिजिओथेरपी केली, कुठेतरी जाऊन काहीतरी क्लासला जाऊन पैसे भरले की मग आपल्याला छान वाटते. पण आपण जोपर्यंत क्लास आहे तोपर्यंतच आपलं चांगलं होतंय, पुन्हा घरी आल्यानंतर झालं. तर अशा प्रकारे हे तुम्हाला व्यायाम प्रकार करायचा आहे. नसा खळखळून मोकळ्या झाल्या पाहिजेत, एकदम मोकळ्या फटच झाल्या पाहिजेत. पायानं सुद्धा म्हणलं पाहिजे, मालक काय जादू केली तुम्ही. ठीक आहे. आता काय करायचंय, हा पाय जो आहे ह्या पायाच्या मांडीवर आणून ठेवायचा आहे असं, आणि हाताने, एक हाताने ह्याला इथं धरायचंय आणि एक हात या गुडघ्याच्या खाली धरायचा आहे, वर ओढायचा असा, पोटाकडे दाबायचा, पुन्हा खाली, जेवढं शक्य होईल तेवढा 10 वेळा. 1 2 3 4. बघा, गुडघा वर घेतल्यानंतर ह्या हाताने पंजाला खाली दाबायचं आणि गुडघा जेव्हा आपण खाली घेतो तेव्हा ह्या हाताने पंजाला वर खेचायचा प्रयत्न करायचा. 1 2, खूप छान, 3 4 5 6 7 8 9 10. गुडघा जर जास्त फोल्ड होत नसेल तर एवढाच करा, पण करा, त्याला सोडू नका. आता विरुद्ध पाय अशाच पद्धतीने मांडीवर घ्यायचा, एक हात मांडीच्या इथं गुडघ्याच्या खाली, एक हात पंजावरती इथं, अशा पद्धतीने. बघा, आपल्याकडे खेचा. 1 2 3 4 5 6 7 8, रामकृष्ण हरी, 9 10. एक नंबर काम होणार आहे. आता काय करायचंय, अशा प्रकारे पाय लांबून बसायचा आहे. लांबवल्यानंतर काय करायचं आहे, एक जो पायाचा पंजा आहे तो इथं ह्या मांडीला आणून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल, अशा पद्धतीने बसतो मी. हे बघा, अशा पद्धतीने. आता काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने लांबवल्यानंतर हा हात असा वर घ्यायचा आहे आणि हा हात जो आहे तो इकडं असा पसरवत न्यायचा आहे. हे बघा, 1, परत जागेवर या, सरळ. 2, टच करण्याचा प्रयत्न करा. 3 4 5 6, किंवा असं देखील करू शकता तुम्ही, 7
8, व्हेरी गुड, 9, 10. आता विरुद्ध नंबर 1 काम होणार आहे. हसत खेळत करायचा, लोड घ्यायचा नाही. हे बघा, सगळ्यांना टेन्शन आहे आयुष्यामध्ये, सगळ्यांनाच काळजी आहे, चिंता आहे, भीती आहे, 12 भानगडी, भरपूर कुटाने आहेत. पण ह्या सगळ्यांना फाट्यावर मारायचं असेल, ह्या सगळ्यांवर मात करायची असेल, तर हा व्यायाम आपल्याला मदत करणार आहे. कारण सर सलामत तर पगडी 50, जान है तो जहान है. आपण जर मनानं आणि शरीरानं तंदुरुस्त असू तर कितीही 12 भानगडी होऊ द्या की आपण त्याच्यावर मात करणार, त्याच्यावर विजयी होणारच. आणि ह्यालाच आयुष्य म्हणतात. हे आयुष्य तुम्ही अशा पद्धतीनं जर निडरपणे न रडता लढून जर जगलात तर त्याला अर्थ आहे. नाहीतर रडत रडत जगलाय, सतत दुःखी राहिलाय, काळजीमध्ये, चिंतामध्ये, भीतीमध्ये राहिलाय, काय अर्थ आहे त्या जिंदगानीला? जिवंत असून मेल्यासारखं आपल्याला जगायचं नाही. आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये जान असली पाहिजे. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, व्हेरी गुड, 9, 10. खूप छान. आता काय करायचं आपल्याला? फुलपाखरू आसन करायचं आहे. हे अशा पद्धतीनं करायचं आहे. तुमचे जर गुडघे दुखत असतील तर तुम्ही फक्त असं करा. जास्त तुम्ही त्याला पीळ देऊ नका, ताण देऊ नका. अशा पद्धतीने बसल्यानंतर तुम्हाला ह्याला असं गच्च पकडायचं हाताने आणि हळूहळू हळूहळू पंख असे हलवायचे आहेत आपल्याला. बघा, फुलपाखरू व्हायचंय आपल्याला आणि आनंदानं बागडायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. मी आनंदी आहे, सुखी आहे, माझा आजार लवकर निघून जाणार, मी तंदुरुस्त होणार, मी टेन्शन मुक्त होणार, डॉक्टर हुकीर यांचे व्हिडिओ बघून मी आयुष्यभर निरोगी राहणार, असं मनात म्हणायचं. नंबर 1 काम होतंय तुमचं. बघा तुम्ही करून. हे बघा, असं 10 वेळा, 5 वेळा करा, 20 वेळा करा. याच्यामुळे पचनशक्ती सुधारेल. स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळी, पीसीओडीचा आजार असेल ते चांगलं होईल तुम्हाला. हार्मोनचा बॅलन्स चांगला होईल. म्हणजे तुमच्या ओटीपोटातले जे सगळे अवयव आहेत ते नंबर 1 काम करायला सुरुवात करतील ह्या व्यायामानं. ठीक आहे, हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्ही असं बी करू शकता. लांब श्वास जोरात सोडायचा. हे अशा प्रकारे. हे बल्ले बल्ले, हा म्हणायचं, आनंदी राहायचं, हसायचं, रडायचं नाही, चेहऱ्या तोंडावर 12 वाजवायच्या नाहीत नेहमी. अशा पद्धतीनं हा व्यायाम करायचा. आता सगळ्यात शेवटचा आहे ते म्हणजे अनुलोम विलोम, एक प्राणायाम आहे. तुम्हा सगळ्यांना माहित आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला बसायचं आहे. पद्मासनात बसा, सुखासनात बसा, कसं बसायचं तसं बसा. खुर्चीवर बसून सुद्धा हे करू शकता. एक हात अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने तुम्हाला एक नाकपुडी बंद करून लांब श्वास घ्यायचा. हे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर ही बंद करून दुसरीनं श्वास सोडायचा जोरात. डोळे बंद. नंबर 1 काम. ह्या हातानं 10 वेळा, त्याच्यानंतर ह्या हातानं इकडून श्वास घेऊन इकडून सोडायचा. हे असा अनुलोम विलोम केला की नंबर 1 काम होणार आहे. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा.
सगळे व्यायाम प्रकार तुम्ही दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत माझ्या समोर करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपल्या शरीरासाठी स्वतःसाठी एवढा वेळ द्या, माझी विनंती आहे. माझं बंद पडलेलं नाही, पण माझी माया तुमच्या सगळ्यांवरती आहे. कारण तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला खूप सारे आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्याचीच परतफेड म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी देत असतो. त्यामुळे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण तुम्ही जेव्हा एक लाईकचं बटन दाबता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं माऊली. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील सोपे सोपे छोटे छोटे सूक्ष्म व्यायाम करून निरोगी राहता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला जर तुम्हाला मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. मित्र नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगल्या आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.